In last video, we are already discussed about two types of tissue. One is the epithelial and another is the connective. And in this video, we are going to discuss about the muscular tissue. And the first point is muscles, fibers, and muscular tissue are formed from special type of contractile. contractile proteins due to which this contraction and relaxation is possible. आता वरती आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दाखवली होती की आपला जो एल्बो आहे त्या एल्बोला आपल्याला काय करायचं आहे, बेंड करायचं आहे. आणि ते केल्यानंतर काही मसल्स आपल्याला फ्रंट साईडला आणि काही बॅक साईडला दिसतील. फ्रंटला कोणते मसल असतात, बायसेप्स, ओके, आणि बॅकला असतात ट्रायसेप्स. तर हे जे मसल्स आहेत तर यांचं काय होतं, या ठिकाणी जवळ घेतलं की कॉन्ट्रॅक्शन आणि लांब केलं तर रिलॅक्सेशन, बरोबर. आता ओव्हरऑल लक्षात ठेवायचं आहे की मसल ज्यापासून बनलेले आहेत तर ते घटक आहेत पहा, मसल फायबर्स आणि मस्क्युलर टिश्यू. तर मसल फायबर्स आणि मस्क्युलर टिश्यू यांची जी निर्मिती आहे ही स्पेशल टाईपच्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीनपासून होते. आणि त्या प्रोटीनमुळेच या ठिकाणी मसलचं काय घडून येतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. म्युझिन असेल ते. आणि त्यामध्ये दोन प्रोटीन हे खूप महत्त्वाचे असतात. त्यापैकी पहिला आहे ॲक्टिन आणि दुसरा आहे मिओझिन. ओके, फक्त एक ॲडिशनल लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यापासूनच अशा प्रकारच्या प्रोटीनपासून निर्मिती होते मसल फायबर आणि मस्क्युलर टिश्यूची. आणि कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू असल्यामुळं मसलचं घडतं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. Muscular tissues are made up of the long cells of muscle fibers. पहा, ॲनिमेशन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, त्या ठिकाणी शब्द आला होता मसल फायबर्स. तर मसल फायबर काय आहेत, एक प्रकारच्या मसलच्या सेल्स आहेत. सो लक्षात ठेवायचं, मस्क्युलर टिश्यूंची निर्मिती ज्या लॉंग सेलपासून होते त्या लॉंग सेल कशाच्या असतात, मसल फायबरचे असतात. Muscular movement occurs due to contraction and relaxation of the contractile proteins in these cells. आणि आपण जे सांगितलं ॲक्टिन आणि मिओझिन या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीनचं वैशिष्ट्यच असं आहे की त्यामुळे काय होतं, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मसलचं होऊ शकतं. आणि ते होत असल्यामुळंच त्या ठिकाणी आपल्या बॉडीची घडून येते मस्क्युलर मुवमेंट. सो मसलची मुवमेंट पॉसिबल कशामुळे आहे, कॉन्ट्रॅक्टाईल अँड रिलॅक्सेशन प्रोसेसमुळं. ते कशामुळे पॉसिबल आहे, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीनमुळं. आणि ते कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन कोण आहे, ॲक्टिन आणि मिओझिन. त्यानंतर आहे टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यू. आता टाईप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूमध्ये जर पाहिलं आपण तर पहिला आहे स्ट्रेटेड मसल्स, ज्यांना आपण व्हॉलंटरी मसल्ससुद्धा म्हणतो, ओके, किंवा त्याला आपण स्केलेटल मसल पण म्हणतो. सेकंड टाईप जो आहे तर तो आहे स्मूथ मसल, ज्याला आपण नॉन स्ट्रिएटेड मसल म्हणतो, आणि जे एक टाईपचे इनव्हॉलंटरी टाईपचे असतात. आणि तिसरे जे मसल्स आहेत ते आपल्या हर्टमधले मसल्स, ते कार्डियक मसल्स आहेत. तर ते स्ट्रेप्ड मसल असतात, मात्र ते इनव्हॉलंटरी टाईपचे असतात. असे 3 टाईप्स. यामध्ये सर्वात अगोदर आपण स्ट्रेटेड मसल संदर्भात पूर्ण इन्फॉर्मेशन जाणून घेऊ. Straighted muscle cells are long, cylindrical, multinucleate and have no branches. आता फिगरमध्ये दाखवल्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिलं तर मसल सेल्स जे स्ट्रेटेड मसलमध्ये असतात तर त्या पहिलं वैशिष्ट्य आहे की त्यांची लांबी जास्त असते, म्हणजे ते कसे आहेत, लॉंग आहेत. त्यानंतर शेप जर पाहिला तर सिलेंड्रिक टाईपचा शेप आहे. मल्टीन्यूक्लिएटेड म्हणजे एकापेक्षा जास्त न्यूक्लियस हे प्रत्येक मसल सेलमध्ये प्रेझेंट आहेत, बरोबर आहे का. आणि फायनली पाहिलं तर हे जे मसल सेल्स आहेत स्ट्रेटेड मसलमधल्या तर त्याला कोणत्याही प्रकारची ब्रँचिंग नसते. सो नो ब्रँचेस. सो ओव्हरऑल जे पॉईंट सांगितलं तर फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या ठिकाणी स्ट्रिएशन पण आहे आणि न्यूक्लियस पण बघू शकतो मी बरेचसे आहेत. सो ओव्हरऑल पॉईंट सांगतात की मसल सेल्स स्ट्रेटेड मसलमधले लॉंग असतात, सिलेंड्रिक असतात, एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असल्यामुळे मल्टी न्यूक्लिएटेड आणि कोणत्याही प्रकारच्या ब्रँचेस नसतात. त्यानंतर आहे स्ट्रक्चर. There are alternate dark and light bands on these muscles as they are attached to bones. They are also called skeletal muscles.
आता हे जे मसल्स आहेत ना, तर जसं आपण साऊंड वेवमध्ये पाहिलं होतं, अल्टरनेटली काय असतात, कॉन्ट्रॅक्शन अँड रेअर फॅक्शन, बरोबर आहे का? हां, तसं पद्धतीनं लक्षात ठेवायचं की जे स्ट्रेटेड मसल्स आहेत तर यांच्यामध्ये अल्टरनेट काय प्रेझेंट असतात, डार्क अँड लाईट बँड्स प्रेझेंट असतात. आणि ॲक्च्युअल हे जे मसल्स आहेत, हे मसल्स कशाला अटॅच असतात, बोन्सला अटॅच असणारे स्ट्रेटेड मसल्स आहेत. आणि बोन्सला अटॅच आहे अर्थातच आपल्या स्केलेटल सिस्टीमला अटॅच आहे, आणि स्केलेटल सिस्टीमला अटॅच असणारे मसल्स आहेत, म्हणून या मसल्सला दुसरं नाव काय आहे, स्केलेटल मसल्स. They move as per our will, hence they are called voluntary muscles. आणि हे जे मसल्स आहेत स्केलेटल मसल्स जनरली आपल्या हँड लेग्स यांच्यामध्ये प्रेझेंट असणारे मसल्स आहेत. आणि ॲक्च्युअल हे आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत असतात, बरोबर. आणि याच रिझनमुळं या मसल्सला तिसरं नाव काय आहे, व्हॉलंटरी मसल्स. सो स्ट्रेटेड म्हणा किंवा स्केलेटल म्हणा किंवा व्हॉलंटरी मसल्स म्हणा. त्यानंतर आहे फंक्शन. Function. These muscles bring about movements of arms and legs, running, speaking, etc. आता हे जे मसल्स आहेत तर सांगितल्याप्रमाणे आपले आर्म्स आणि लेग्स यांच्या मुवमेंटमध्ये सर्वात मेजर रोल प्ले करतात. त्या व्यतिरिक्त रनिंग असेल, स्पीकिंग असेल, बरोबर. तर स्पीकिंगच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ज्या मसल्सचा आपण वापर करतो तर ते आपल्या इच्छेवर आहे, बरोबर आहे का. आणि ते बोन्सला अटॅच आहे. सो डेफिनेटली दीज आर द व्हॉलंटरी मसल किंवा स्ट्रेटेड मसल. नेक्स्ट इज सेकंड टाईप, दॅट इज द नॉन स्ट्रेटेड मसल्स. Muscle cells are short, spindle shaped, uninucleate and have no branches. आता ह्या ज्या मसल सेल्स आहेत नॉन स्टेटेड मसलच्या, तर ॲक्च्युअल हे शॉर्ट टाईपचे असतात फिगरमध्ये दाखवल्या पद्धतीनं, आणि स्पिंडल शेप आहे, म्हणजे दोन्ही साईडला ते निमुळते होत जातात, बरोबर. जसं की आपण फिगरमध्ये पाहिलं होतं, ॲनिमेशनमध्ये पण पाहिलं की त्यामध्ये त्यांचा आकार हा शॉर्ट असतो आणि ते स्पिंडल शेप आहेत. त्यानंतर युनी म्हणजे वन, ओके. युनी मीन्स वन. सो यावरून युनिक्लिएट म्हणजे यांच्यामध्ये एकच न्यूक्लियस हे प्रेझेंट असतं. जेव्हा की आपण स्ट्रेटेड मसलसोबत तुलना केली त्याच्यामध्ये कसं होतं, मल्टी न्यूक्लिएटेड होतं. त्यानंतर हे स्पिंडल शेप आहे, जेव्हा की स्ट्रेटेड कसे होते, सिलेंड्रिक होते. हे शॉर्ट आहेत, जेव्हा की ते कसे होते, लॉंग होते. पण दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट आहे स्ट्रेटेड आणि नॉन स्ट्रेटेड, की दोघांमध्ये ब्रँचेस नाही. ते ब्रँचेस आपल्याला फक्त कार्डियक मसलमध्ये दिसून येतील, पुढं आपण पाहू. त्यानंतर स्ट्रक्चर. Dark and light bands are absent. आता स्केलेटल मसल जे आहेत तर यांच्यामध्ये आपण पाहिल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये अल्टरनेट काय आहे, डार्क अँड लाईट बँड्स प्रेझेंट असतात. मात्र तशा प्रकारचे डार्क अँड लाईट बँड्स हे कशामध्ये ॲबसेंट आहेत, हां, नॉन स्टेटमध्ये ॲबसेंट आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रेझेंट नाही. Not attached to bones. आता हे जे मसल्स आहेत नॉन स्ट्रेटेड हे स्मूथ टाईपचे आहेत, हे आपल्या बोन्सला अटॅच नसतात. Their movements are not under the control of our will. Hence they are called involuntary muscles. आणि हे जे मसल्स आहेत तर हे आपल्या शरीरातले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, आणि इंटरनल ऑर्गन्स आपल्या इच्छेवर कार्य करत नाही. सो डेफिनेटली दीज आर द इनव्हॉलंटरी मसल्स. They are present in the alimentary canal, blood vessels, etc. आणि जी आपली अन्ननलिका आहे त्याला आपण एलिमेंटरी कॅनल म्हणतो, बरोबर. ज्याचे की पार्ट्स कोणते कोणते आहेत, माउथ आहे, ऑसोफेगस, त्याच्यानंतर क्रमवार, त्याच्यानंतर स्टमक, त्याच्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. तर हे सर्व जे ॲनसपर्यंत हे ॲलिमेंटरी कॅनल आहे. आणि सर्व प्रकारच्या ब्लड वेसल्स यामध्ये असणारे जे मसल्स आहेत तर हे नॉन स्ट्रेटेड किंवा इनव्हॉलंटरी किंवा स्मूथ मसल्स आहेत. त्यानंतर त्यांचं फंक्शन पाहू आपण. Movements of eyelids, passage of food through alimentary canal, contraction and relaxation of blood vessels. आता पहिलं फंक्शन जर पाहिलं आपण स्मूथ मसलचं तर ते आहे जे आपल्या पापण्या आहेत आयलिड्स यांची मुवमेंट. त्यानंतर पॅसेज ऑफ फूड थ्रू ॲलिमेंटरी कॅनल, ॲलिमेंटरी कॅनलमधून अन्न पुढे ढकललं जातं. स्पेशली ऑसोफेगसमध्ये मी तुम्हाला एक मुवमेंट सांगितली होती, पेरिस्टॅलिटिक मुवमेंट, की अन्न. आणि फायनली फंक्शन पाहिलं तर जे ब्लड वेसलमध्ये प्रेझेंट असल्यामुळं डेफिनेटली जे ब्लड वेसलचं सुद्धा काय होतं, कॉन्ट्रॅक्शन अँड
रिलॅक्सेशन. कारण आपल्याला माहिती आहे हार्टचं काय सुरू असतं, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. हार्ट हे पंपिंगचं कार्य करतो आणि त्यानुसार ब्लड व्हेसल्स त्याच्यावर डिपेंड असतात, बरोबर. ते सर्व प्रकारचे फंक्शन्स कॅरी करण्याचं काम नॉन स्टेटेड मसल करतात. त्यानंतर फिगरमध्ये ते पण पाहू शकतो आपण की प्रत्येक मसल सेलमध्ये एक न्यूक्लियस आपल्याला दिसून येईल. त्यानंतर फायनली पाहू आपण कार्डियक मसल्स. Muscle cells are cylindrical, uniciliated and branched. पहा आता हे जे कार्डियक मसल्स आहेत ना, यांचा पहिला पॉईंट जर पाहिला आपण तर ते सिलेंड्रिक टाईपचे आहे. कोणासारखे? स्ट्रिएटेड सारखे. त्यानंतर युनिन्यूक्लिएटेड आहे, नॉन स्ट्रिएटेड सारखे. मात्र स्ट्रेटेड आणि नॉन स्ट्रेटेडपेक्षा एक वेगळं फंक्शन त्यांचं, म्हणजे ते कसे आहेत? ब्रँच टाईपचे आहेत. ओके. त्यानंतर स्ट्रक्चर. Dark and light bands are present. पहा तुम्हाला आठवत असेल तर मी याला पण स्ट्रेटेड मसल म्हणलो होतो. पहा बरोबर आहे. कार्डियक मसल वगैरे काय स्ट्रेटेड म्हणलो होतो, कारण याच्यामध्ये अल्टरनेट काय प्रेझेंट आहे? डार्क अँड लाईट बँड्स प्रेझेंट्स आहेत. The heart is made up of these muscles. आणि ॲज वी नो की हर्ट जो की त्याचं, तर हर्टच्या वरची कवरिंग आपण मायोकार्डियम हा शब्द ऐकला असेल. तर हर्ट जे आहे ना हे कार्डियक मसलचे बनलेले असतात, हे ते लक्षात ठेवायचं. Their movements are not under the control of our will. They contract and relax rhythmically. आणि राहिला प्रश्न मुवमेंट संदर्भात, तर याची मुवमेंट आपल्या इच्छेवर चलते का? नाही. तर ॲक्च्युअल त्या ठिकाणी रिदेमिक हा शब्द महत्त्वाचा आहे. रिदेमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन हे हर्टचं सुरू असतं आणि त्याच्यामुळं जे पल्स, हार्टबीट हे सर्व कंट्रोल होत असतात. आणि ॲज युजल आपल्याला माहिती आहे की नॉर्मल पर्सनचे जे हार्टबीट्स आहेत ते पर मिनिट किती असतात? 72 असतात. ओके. आणि एक हार्टबीट किंवा एक कॉन्ट्रॅक्शन आणि एक रिलॅक्सेशन या कम्प्लीट याचा काय तयार होतो? एक हार्टबीट तयार होतो, बरोबर. त्यानंतर आहे कार्डियक मसलचे फंक्शन. Contraction and relaxation of the heart. आता डेफिनेटली हर्टशी संदर्भात असल्यामुळं हर्टचं जे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं तर या प्रकारचे फंक्शन कॅरी आऊट करण्याचं काम कार्डियक मसल्स करत असतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नर्वस टिश्यू संदर्भात डिस्कस करू.